या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतीये. अथक परिश्रम दोघांनी सुद्धा घेतलेत. या स्पर्धेतील दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. थँक्यू डीजे. टीम गोराई अविनाश आपण संपर्क साधा प्लीज. गोराई टीम अविनाश. गोराई टीम मधील अविनाश आपण संपर्क साधा प्लीज. आणि त्यांचा एक प्रतिनिधी इथे उपस्थित करून द्या. विजयी टीम्स मधील प्रत्येक प्रतिनिधी इथे संपर्क साधा प्लीज. इथे लॉटची प्रक्रिया ती आपण पार पाडणार आहोत. त्याच अनुषंगानं उपस्थित व्हा सर्व टीम्स विनंती करतोय. मॅच कडे वळूयात. समीर आणि रुपेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता सुसज्जित झाली आहे. महेश तुमडा इथे पहिल्या ओव्हर करिता आलाय. 2 ओव्हरची मॅच असणार आहे. इथे महेश पहिल्या बॉल करिता इथे सुसज्जित झालाय. पहिला बॉल खाली राहिलाय. वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट बॉल कंप्लीट केला गेलाय. वेगवान तेजतर्रार एक्सप्रेस बॉल तो डिलिव्हर करण्यामध्ये महेश यशस्वी राहिलाय. पहिला डॉट बॉल तो कंप्लीट झालाय. माननीय रमेशजी परेर साहेबांच्या माध्यमातून 3 निर्धाव चेंडू आणि त्यांच्या समवेत हॅट्रिक विकेट जर संपादित केली तर गोलंदाजाकरिता 1000 रुपयाचं पारितोषिक ते दिलं जाईल. पारितोषिकांचं बळ ते खेळाडूंना मिळतंय. स्टेप आउट करून मारण्याचा मनशा तिथे जरूर दर्शवली होती, परंतु बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागून थोडंसं तिथे चेंडू सरळ फिल्डरच्या हातामध्ये विसावला गेलाय. त्याच अनुषंगानं तिथे एक धाव ती परिपूर्ण केली गेली आहे. इथे 2 धावा द्या. 2 चेंडू इथे समाप्त झालेत आणि 1 धावेवरती स्कोर काढते जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक मार्गस्थ होताना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये शांत सुरुवात आहे. पुढचा बॉल उंचावरती उडवलाय. तिथे फटका फसला आणि तिथे क्षेत्ररक्षक तो करणार नाहीये चुकी. इथे गोल्डन डकच्या शिकारात रुपेश माघारी परतलाय. आउट. बॅटर विनंती असणार आहे थोडंसं धावत जा मैदानाच्या आतमध्ये. इथे स्वप्नील आलाय. नवीन बॅटर क्रमांक 3 करिता स्वप्नीलला आपण बॅटिंग स्टान्स वरती पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर अडचणीत सापडली आहे टीम. स्वप्नीलला कुठेतरी एक करिश्मा तो करणं गरजेचं राहणार आहे. पुढचा बॉल महेश सुरेख फटका तो सजवलाय पूर्णपणे आपल्यातलं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती ठोकलाय. षटकार 6. पण सीमारेषेचा धावा इथे घ्यावा हीच विनंती करतोय.
पुढचा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, तो सजवण्याचा मंशा तिथे पाहायला मिळाली आहे. थोडीशी गडबड क्षेत्ररक्षकानं जरूर केली होती, परंतु सावरलाय स्वतःला आणि योग्यतेने रिटर्न केलं बॉलला. तिथे 2 धावा त्या परिपूर्ण केल्या गेल्यात. विकेट आल्यानंतर चांगली बॅटिंग ती स्वप्नीलला केली आहे. हीच बॅटिंग करावं तीच अपेक्षा टीम इथे करणार आहे, कारण की महत्त्वाची मॅच आहे. 2 ओव्हरची मॅच, फास्ट क्रिकेट जी आपल्याला पाहायला मिळते. अजय भुयाल आणि मनोज जाधव A1 जोडी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. ऑनस्क्रीन इथे पाहायला मिळते. पुढचा बॉल प्रघात केलाय उंच हवेत. पुन्हा एकदा चेंडू उभा राहिलाय. तिथे चांगला कॅच कॅरी केला गेलाय सीमा रेषेच्या अगदी लगत. इथे माघारी परतवलाय स्वप्नीलला. गॉन. स्कोर कार्डचा विचार केला तर जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड 9-9. 2 महत्वाचे विकेट्सचे माघारी परतलेत. या झेलकरिता कौशलकरिता इथे रमेशजी परेड साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक ते इथे जमा झालंय आणि नितीनजी पडवडे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये आणि त्यांच्या समवेत बुधाजी जाधव यांच्या माध्यमातून सुद्धा 100 रुपये, म्हणजे एकंदरीत एका झेलकरिता 400 रुपयाचा रोख पारितोषिक ते जमा झालंय. अप्रतिम कॅच तो कॅरी केलाय आणि माघारी परतवलंय स्वप्नीलला. चांगले एफर्ट इथे सीमारेषेच्या लगत अत्यंत तिथे तीक्ष्ण कॅच तो पाहायला मिळालाय. इथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरिता सुसज्जित होताना आपल्याला पाहायला मिळतो अक्षय. पुढचा बॉल सुरेख, लाजवाब, अप्रतिम पहिला चेंडू तिथे योग्य टप्प्यावरती हाताळलाय. 9व्या दमाचा 9व्या पिढीतला खेळाडू आहे, परंतु कौशल्य ते खूप ठासून भरलंय अंगामध्ये. नावाप्रमाणे तिथे कार्य कौशलच्या माध्यमातून केलं जातंय. एक अप्रतिम कॅच त्यानं कॅरी केला होता आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन गोलंदाजी करतोय. स्टेप आउट करून तिथे फटका फसलाय आणि तिथे कनेक्शन ते प्रॉपर नव्हतं, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तो चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये. बॅकअपच्या क्षेत्ररक्षकानं चेंडूला रिटर्न केलं. 2 धावा इथे परिपूर्ण करू दिल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 11-11. कौशलच्या या झेलकरिता रमेशजी परेड साहेबांच्या माध्यमातून 200 रुपये, त्यानंतर नितीन पडवले साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये आणि बुधाजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 100 रुपये. एकंदरीत 3 व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून 400 रुपये आलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल केलाय, पॉवरफुल. तिथे सक्सेसफुल ठरला असता, परंतु एफर्ट ते चांगले होते, प्रयत्न ते सुरेख होते, परंतु सीमारेषेला तिथे स्पर्श झालाय आणि सीमारेषे पलीकडे चेंडू निघून गेलाय. आपला एक प्रतिनिधी इथे दाखल करून द्या, कारण की लॉटची प्रक्रिया इथे पार पाडणं ते गरजेचं आहे. इथे उपस्थित आहे आणि थोड्याच वेळामध्ये आपण लॉटची प्रक्रिया इथे पार पाडणार आहोत. सर्व टीमचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत, त्यांचं सर्वांचं धन्यवाद. 3 चेंडू संपल्यानंतर इथे लॉटची प्रक्रिया ती पार पाडली जाणार आहे. पुढचा बॉल कौशल, चांगला बॉल आहे तिथे, फुलर लेंथ बॉल तो यूज केला गेलाय. पूर्णपणे बंदिस्त करून ठेवलं, कोणत्याही पद्धतीचा मोठा फटका खेळू दिला नाहीये. चौकार जरूर आलाय, परंतु तदनंतरचा कमबॅक कौशलचा तो उल्लेखनीय आहे. 4 चेंडू समाप्त झालेत आणि स्कोर कार्डचा विचार केला तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 16 वरती. 2 षटकांची मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे कौशल. अजूनही 2 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ करण्याकरिता सुसज्जित झालाय. शेवटचे 2 बॉल पहिल्या इनिंगचे अजूनही बाकी राहत आहेत.
पुढचा बॉल कव्हरला उडवण्याचा प्रयत्न, तिथं क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, त्यानं केली नाहीये चुकी, कव्हर रिजनला टिपलाय जेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, गॉन. नितीनजी पागी आणि त्यांच्या समवेत आराध्य पागी, त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल आहे ती या स्पर्धेच्या निमित्तानं इथे उपलब्ध करून दिली आहे. त्यांचं शुभ आगमन इथे झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावरती येऊन इथे स्थानापन्न व्हा. माननीय संजयजी देसाई साहेब इथे उपस्थित होत आहेत, त्यांना सुद्धा विनंती असणार आहे की आपण इथे उपस्थित व्हा आणि मॅचची मजा जी आहे ती VIP कक्षामधून लुटा. शेवटचा बॉल तो अजूनही मार्गस्थ होणं ते शीर्ष जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण आहे? नवीन विवेक आलाय. शेवटचा बॉल कौशल, फुल टॉस होता समोर, तिथे ड्राईव्हचा फटका कडक आहे आणि हुलकावणी दिली आहे दोन क्षेत्ररक्षकांना, मस्तकाला दिले दस्तक, आलाय चौकार 4. इथे सर्व प्रतिनिधी ते दाखल आहेत. लॉट्स प्रक्रिया आपण ती पार पाडणार आहोत. इथे सर्वच टीमचे प्रतिनिधी ते उपलब्ध आहेत. 20 धावा लागलेल्या आहेत. 21चं आव्हान असणार आहे 2 षटकांमध्ये. टीम गोराई ना, टीम गोराई आणि त्यांच्या विपक्षामध्ये धानीव स्पोर्ट्स, दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये दाखल व्हा आणि माननीय बुधाजी जाधव यांच्या माध्यमातून टॉस तो केला जाईल. बॅटर लवकर जायचे. बॅटर टीम गोराई आणि टीम धानीव दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती आहे की टॉस बॉक्स मध्ये या. इथे टॉस तो केला जाणार आहे नेक्स्ट मॅचचा. धानीव संघाचा कॅप्टन धानीव टीमचा कॅप्टन डान्सर का आज मूड मध्ये आहेत. सामन्याला सुरुवात, पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल. या दुसऱ्या पारीला करूयात सुरुवात आणि जिथे गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज तयार.
मिस्टर ऋतिक जाधव, मागच्या मॅचचा हिरो, त्याच्या माध्यमातून मेडन ओव्हर पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती. हलक्या हाताने ऑन साईडच्या दिशेने वळवलं. या स्ट्रोकला एक्झिक्यूट करत असताना एक धाव कंप्लीट. सेकंड करता वळाल्यात, सेकंड कंप्लीट. 2 धावा कंप्लीट केल्या तिथे फलंदाजी करणाऱ्या टीमने. आणि सुरुवात झाली आहे. खातं ओपन केलं या 2 धावेने विलास वायडाने. आणि इथून टीमची धावसंख्या ते फळगावरती लागली आहे 2 या कडेवरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार. राऊंड विकेट जोरात टाकला होता परंतु मिस टायमिंग झालं. क्षेत्ररक्षक बॉल खाली, त्याने टिपलाय हा झेल. पारी समाप्त. पहिली विकेट डाऊन हिअर. प्रेक्षक वर्गांचं या उसगावच्या मैदानामध्ये आईगाव देवी चषकामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय. किंग ब्रदर्स युट्यूब लाईन वरतीचे ही प्रेक्षक वर्ग जोडलेत, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. हो, काय बॉल टाकला होता, प्रश्न विचारले अगदी वेगात. एकंदरीत ऍक्शन रिप्ले मध्ये आम्हाला पाहायला आवडेल कशा रीतीचा बॉल होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय गुंगारा देत बॅट्समनला हा बॉल सरळ गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एकदा पाहायला मिळतोय हा बॉल अचंबित करणारा. 9 बॉल बाकी, 19 रनची गरज. हा बॉल आणखीन एकदा चांगला टाकलाय. आज ऋतिकचं कौतुक करणं गरजेची गोष्ट आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये त्यांनी मेडन ओव्हर टाकली होती आणि या मॅच मध्ये देखील तशाच रीतीची सध्या गोलंदाजी त्याची चालू आहे. जरूर पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केले, त्यानंतरचे जे 3 बॉल राहिलेत ना ते त्याच्या नावावरती राहिलेत. अफलातून गोलंदाजीचं पृथ्वीकरण, वेगेवरती नियंत्रित गोलंदाजी कशा रीतीने असावी हे तो दर्शवते. परंतु लाऊल्डी अपील या ठिकाणी केली जाते. सेकंड करता वाले वेगाने सेकंड करता वाले होते. 2 धावा कंप्लीट. आता या दुहेरीच्या आकड्यानंतर टीमची धावसंख्या ती सध्या जाऊन पोहोचेल 4 वरती. 4 रन्स ऑन द स्कोर कार्ड. एकंदरीत बॉल फेकून झाले आतापर्यंत 5. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे ऋतिक जाधवच्या षटकातील. इथून 7 बॉल बाकी आहेत. 17 धाव्यांची गरज आहे टीमला जिंकण्याकरता. 4 धावा फलकावरीत लागल्यात 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आता थोडासा विचारपूस सध्या चालू आहे कशा रीतीचा बॉल हाताळणं गरजेचं आहे, कारण अंतिम बॉल आहे हा महत्वाचा बॉल आहे. यावरती सर्व काही सामन्याचं परिकाष्ठा पाहायला मिळेल. चांगला बॉल डिलिव्हर केलाय, चांगला बॉल डिलिव्हर केलाय. या षटकामध्ये धावा खर्च केला गोलंदाजी करत असताना फक्त 4. आता विजय होण्याकरता 6 बॉल बाकी आहेत. गरज राहिली आहे 17 धाव्यांची. 6 बॉल 17चं समीकरण. प्रेक्षक वर्ग आपण आता पाहिले आणि खेळाडूंकरता एक सूचना देखील असेल, जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज, कारण मॅचेस आपल्याला आणखीन खूप सारे खेळणं बाकी आहे. त्याकरिता घाई करणं गरजेची गोष्ट आहे. उडवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडेसे एफर्ट दाखवले होते, परंतु एफर्ट वरती काही फायदा होणार नाहीये. 2 धावा कंप्लीट. या पहिल्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट आणि धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 6 आकड्यावरती.
विजय होण्याकरता इथून 5 बॉल बाकी आहेत. जिंकण्याकरता जर पाहिलं तर 15 धाव्यांची गरज आहे. 5 बॉल 15 हे सामन्याचं समीकरण आहे. प्रत्येकी 3 बॉलवरती 3 धावांची सरासरी ही आता बाळगावी लागेल, कारण 5 ते 15 असं म्हटलं जातं ना. पुढचा बॉल, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु कॅच इथे कॅरी केला आहे. आता दुसऱ्या करता वाढलेत आणि दुसरी धाव ती देखील कंप्लीट केली जाते. नोचा इशारा, फ्री हिटचा सिग्नल तो देखील आता खुला असणार आहे. काल मी बघतो ना आता साईचं काय काय बोलतात ना गुंड पण सगळा सगळा म्हणून ते प्रोफेशनल वाले काय करतात सांगायचंच नाही काही, गप्प असा नाहीतर सगळं लाईव्हला खराब दिसते ना. रिव्ह्यू घेतात ना ते पण त्याच्या म्हणता इथं 2-2 प्लेयर नाही, एकच प्लेयर आहे. त्या बॉक्स का वेगळा बनवतात? समालोचन कक्षाचा समजलं ना, सिंगल 12 बाकीचा कोण नाही. मॅच मध्ये निर्णायक क्षणी थोडीशी चुकी देखील गोलंदाजाच्या माध्यमातून झाली आहे. मिस्टर समीरच्या माध्यमातून सध्या होती. पुढचा बॉल, फ्री हिटचा फॉल, फायदा उचलू शकलेला नाहीयेत फलंदाज मिस्टर महेश तुंबडा पाहायला मिळतोय. ऍक्च्युली या बॉलला वेगळ्या रीतीने खेळण्याचा प्रयत्न फोर्स जास्त दिला होता बॉलवरती आणि कनेक्शन जो प्रॉपरली हवा होता तो इथे मिळालेला नाहीये, त्याच्यामुळे सध्या मिस केलं या बॉलवरती. यापुढील मॅच दानी व स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये गोराई ही लढत आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल, मॅचचे थोडेसे कमी पडले क्षेत्ररक्षक, त्यानंतर चेडूनीची अडवणी झाली. आता दुसऱ्या करता बॉल आहेत, दुसरी धाव काय कंप्लीट होईल? यस, रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा कंप्लीट. आता विजय होण्याकरता जर इथून पाहिलं तर जिंकण्याकरता गरज राहील एकंदरीत धावसंख्या 11 लागली आहे, गरज राहील 10 धावसंख्येची. 10 धावा हव्या टीमला जिंकण्याकरता. इथून बॉल शिल्लक राहिले एकंदरीत 3 बॉल 10 हे सामन्याचं समीकरण. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल कोणीच सांगू शकत नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल कोणी सांगू शकत नाहीये. 3 बॉल 10 हे सामन्याचं समीकरण. उडवण्याचा प्रयत्न, टीप मध्ये खेळाडू बॉलवरती येणं पसंत केलं नाही, त्यांनी चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. मिळाला धावा 4. आता 2 बॉल शिल्लक, गरज राहिली आहे 6 धाव्या संख्येची. 6 पारितोषिक आहे आदरणीय रमेशजी परेड यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जमा पण झालेत, जॉईन आपल्यापर्यंत झालेत. म्हणजे आता सिक्सर आला तर पारितोषिक आहे, पारितोषिकांची लईलूट इथून पाहायला मिळेल. 2 बॉल बाकी आहेत, 6ची गरज आहे. सामना जवळ झालाय, ज्या अनुषंगाने 1 बॉल वेगळ्या रीतीने हाताळला गोलंदाजाने आणि त्यामुळे सध्या ती चुकी महागडी पडेल का हे आता पाहावं लागेल. 2 बॉल 6 हे सामन्याचं समीकरण. उडवण्याचा प्रयत्न, परंतु जास्त उंची गाठली आहे बॉलने आणि अंतिम क्षणी ऍट दी एंड मोमेंट जेल टिपलाय आणि इथे आता 1 बॉल शिल्लक आणि 6 धावसंख्येची गरज. गोल्डन सिक्सर आता येईल का हा आता मोठा प्रश्न राहिलाय. 1 बॉल 6. अमित वायडाने जर यावेळी सिक्सर ठोकला तर 500 रुपयांचं पारितोषिक रमेशजी परेड यांच्याकडनं असणार आहे. गोल्डन सिक्सर साठी गोल्डन सिक्सर येईल का? हिरो बनण्याची संधी आहे, हिरो इथून बनेल का? कारण ऍक्टर मध्ये हिरो तर आपण सर्वजण पाहत असतो, परंतु क्रिकेट मध्ये हिरो हा खेळाडू बनेल का? 1 बॉल 6. उडवण्याचा प्रयत्न आता पाहावा लागेल. क्षेत्ररक्षकाला निवडला, इथे मॅच जिंकली आहे परंतु चांगली कामगिरी केली. एलिव्हेशन जास्त प्राप्त केलं, डिस्टन्स ते मात्र गाठू शकलेलं नाहीयेत. इथे सामना जिंकलाय टीमने, म्हणजेच माजिवडा संघाने. अभिनंदन असेल, मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन.
आणि संजय देसाई तिथे उपलब्ध आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथे दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच. हे बॉलर किती मॅच आहेत टोटल बघा ना. आता हे दोन एक होईल, तीनच मॅच आहेत. शेवटला काय करू नंतर याला करू दे. मग नंतर एक इनिंग फायनल एक यालाच करू दे. मग तू दोघं करा तुमच्यावर मी काय बोलूच शकत नाही. कॅमेरामॅन फोकस प्लीज. कॅमेरामॅन वेलकम बॅक. एक नवीन मॅच आपण